हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सरळ सेवा भरतीबाबत सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काल आपण GNM BSc नर्सिंगबाबत एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेने त्यांना अपात्र केले होते आरोग्य सेविका या पदासाठी. आता इथे बघा, चूक कोणाची आहे, तर चूक आहे IBPSची आणि प्रशासनाची. इथं ना GNM BSc नर्सिंगवाल्यांची चूक आहे, ना ANM वाल्यांची चूक आहे. यांच्याकडून त्यांनी 1000 रुपये फीस घेतली, यांना परीक्षेला बसू दिली, यांचं कागदपत्र पडताळणी करून घेतलं आणि आता शेवटी हे अपात्र आहेत असं ते म्हणत आहेत. आता ही सर्व प्रोसिजर झाल्यावर तुम्हाला अपात्र करण्यात काही अर्थ नाही, कारण एकतर GNM BSc नर्सिंगवाल्यांचा वेळ वाया गेलेला आहे, त्यांचे पैसे वाया गेलेले आहेत आणि मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता केस टाकलेली आहे. तर आपण आता या केस कशी टाकली, कोणी टाकली, काय टाकली, माहिती घेऊया त्याबद्दल. हे बघा, हायकोर्ट ऑफ ज्युडिकॅचर ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद खंडपीठामध्ये केस टाकलेली आहे. हे बघा, इथे पिटिशनर आहेत वैशाली एकनाथ वाहुळ आणि अदर्स, म्हणजे खूप सारे विद्यार्थी आहेत ना, वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स, म्हणजे ही महाराष्ट्र राज्य विरुद्ध या वैशाली एकनाथ वाहुळ आणि अदर्स म्हणजे बाकीचे विद्यार्थी, ही अशी केस आहे. पिटिशनरसाठी मिस संगीता सोनवणे हे ॲडव्होकेट आहेत. रिस्पॉन्डंटसाठी SK तांबे हे ॲडव्होकेट आहेत. पॉईंट नंबर 3 बघा, हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. The petitioners submit that they had applied for the post of auxiliary nurse midwife health worker female as per the advertisement number 12023 for recruitment to the various Jilla Parishad. Though they were listed in the merit list, they are now disqualified only for the reason that they have acquired the qualification of general nursing and midwifery, that is GNM, which is the higher qualification than the qualification required for ANM. Only for this reason they have been disqualified. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की यांनी सांगितलेलं आहे की GNM आणि BSc नर्सिंग या उमेदवारांनी ANM साठी अप्लाय केलं. जाहिरात होती ही, तिचा नंबर होता 1/2023 आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मेरिट लिस्टमध्ये गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु फक्त त्यांनी उच्च पात्रता धारण केल्याने GNM त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे, असा हा पॉईंट नंबर 3 सांगतो. तर अशा प्रकारे ही केस झालेली आहे. आता ही केस प्रोसीड होईल. जे काही निकाल लागलेले आहेत, आरोग्य सेवक महिला अंतिम निकालाबाबत बोलतोय मी, ते आता पुन्हा रिवाईज होणार आहेत आणि जे निकाल लागायचे बाकी आहेत ते आता होल्डवर ठेवण्यात येतील. जोपर्यंत ही केस आता चालेल तोपर्यंत आता आरोग्य सेवक महिला निकाल लागणार नाहीये. आता एक केस कशी प्रोसीड होईल, याचे काय अपडेट आहेत, हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या काही अडचणी असताल, तुम्हाला काही प्रश्न असताल, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.